ठरलं तर मग या मालिकेत सायलीने प्रियाला आगीच्या रिंगणात उभं करून चटके दिले. तर हे असं का करावं लागलं सायलीला ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे सायली विचार करते की काल मला प्रतिमा आत्याने फोन करून घरी का बोलवलं. तेव्हा अर्जुन विचारतो सायली कसला विचार करतीये. त्यावर सायली म्हणते सतत माझ्या डोक्यात एकच विचार येतोय. जेव्हा रविराज काका आणि प्रतिमा आत्याला कळेल की प्रिया त्यांची मुलगी नाहीये तेव्हा त्यांच्यावर किती मोठं संकट येईल आणि सगळ्यात जास्ती विश्वासघात ह्या दोघांचाच होणार. त्यावर अर्जुन म्हणतो त्या दोघांना शॉक तर बसणारच आहे. मला तर सिनियर किती वेळा म्हणालाय की ती प्रिया माझी तन्वी नाहीये. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी आता प्रतिमाला कळालेलं असतं की तन्वीने साईला पायरीवरून ढकललंय. प्रतिमा म्हणते तन्वीचं सायलीशी आधीपासूनच वैर होतं पण एवढं क्रूर वागेल माहित नव्हतं. त्यावर प्रतापराव म्हणतो पण त्या अस्मिताचं काय वैर होतं. पण ह्यावेळी तन्वीने सगळ्या मर्यादा ओलांडल्या. तेव्हा प्रतिमा हात जोडून कल्पना आणि प्रतापराव यांची माफी मागते आणि म्हणते कारण त्या मुलीला मी जन्म दिलाय त्याची मला खूप लाज वाटतीये. अश्विन प्रतिमाला सांगतो तुम्ही आधी शांत व्हा कारण ह्यामध्ये तुमचा काहीच दोष नाहीये. कल्पना पण म्हणते अगं प्रतिमा तू जास्ती मनावर घेऊ नको. त्यावर प्रतिमा म्हणते मनावर घेऊ नये म्हणून लई गोष्टी सोडून दिल्या पण ह्यावेळी तुम्ही तन्वीला माफ नका करू. त्यानंतर सायली आणि प्रतिमा या दोघी एका खोलीमध्ये येऊन बसतात. तेव्हा कल्पना सांगते सायली काल मला तन्वीचा फोन आलता तेव्हा ती माझ्याशी खूप गोड गोड बोलत होती आणि सायली तुला तर माहितीच आहे की तन्वी माझ्याशी कशी बोलती. मग मला हेच कळत नाहीये की ती त्या दिवशी अचानक अशी का बोलली. त्यानंतर सगळे अभिषेक घालण्यासाठी जाणार असतात. त्यावेळी कल्पना म्हणते प्रतिमा चल निघूया. तेव्हा प्रतिमा म्हणते कल्पना मी येणार होते पण आता मला ऍसिडिटी झाल्यासारखं वाटतंय. त्यावर सायली म्हणते म्हणूनच तुम्ही मगाशी चहा नाही पिला. ठीक आहे मग आता तुम्ही आराम करा. प्रतिमा नाही येणार हा प्लॅन सायलीचाच असतो. तेवढ्यात तिथं प्रिया येते आणि म्हणते तुम्ही कुठे निघाला. त्यावर कल्पना म्हणते हे बघ तन्वी तुझ्या प्रश्नांची उत्तर द्यायला कोणी मोकळं नाहीये त्यामुळे तू प्रश्न नाही विचारलं तर जास्त बरं होईल कळलं. असं म्हणून कल्पना आणि अश्विन बाहेर जातात. आता सायली सांगते प्रिया आम्ही आता बाहेर जाऊन येतोय. जर तुझ्यामुळे प्रतिमा त्याला कुठलाही त्रास झाल्याचं मला कळालं ना तर माझ्या इतकी वाईट कोणीच नसेल. तर पुढील एपिसोड मध्ये आपल्याला दाखवलंय की सायलीच्या प्लॅन नुसार दरवाजाच्या आत आग लागलीये. नेमकं तिथं प्रिया येते तेव्हा जानकी म्हणते जा आतमध्ये प्रतिमा अडकली आहे तिला वाचव जा. त्यावर प्रिया म्हणते आई आतमध्ये अडकलीये त्यात माझा काय दोष. हे प्रियाचं असलं बोलणं प्रतिमा आणि कुसुम हळूच ऐकत असतात. तर इकडे प्रिया जानकीला म्हणते मला माझा जीव पण महत्वाचा आहे. तर दुसरीकडे दाखवलंय की प्रियाला आगीच्या रिंगणात उभं केलंय ते पण मुद्दाम. तर आता उद्याच्या भागात कोणता नवीन ट्विस्ट येईल ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.